आज निलेश प्रतिष्ठानचं खारघर शाखेचं उद्घाटन आमच्या नेत्याच्या हस्ते होत आहे आणि आपण पाहिलं असेल नेते आल्यानंतर कशी पब्लिक येते। एक आमचा साधा खासदार दिल्लीत गेलेला आहे पण तो आवाज एकदम आमचा जबरदस्त आहे। जिथे जिथे नेते जातील तिथे आमचा हा सगळा पब्लिक येतच असतं आणि त्या दृष्टीने नेत्यांचा आम्हाला पुढे पनवेल महापालिकेच्या इलेक्शनमध्ये निश्चितच उपयोग होणार आहे आणि तो ह्यापासूनच आम्ही सुरुवात करतो असं धरा। आज ही मुहूर्तमेढ आमची महापालिकेच्या इलेक्शनच्या निमित्ताने सुरू करत आहोत आणि नेत्यांचं आगमन झालेलं आहे। जिथं तिथं नेत्यांचं आगमन जिथं होते तिथं असंच भरपूर पब्लिक त्यांना अप्रिशिएट करते। जन्म पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर पारनेरमध्ये जागोजागी खेड्यापाड्यात त्यांचं नाव आहे। तसंच आता पनवेलमध्ये सुद्धा पारनेरवासीय बरेचसे राहायला आल्यामुळे आणि आमच्या सहयोगात आल्यामुळे संपर्कात आल्यामुळे आम्हाला सुद्धा आनंद झालाय। एक साधा खासदार आणि प्रत्येक गोरगरिबाची अप्रिशिएट होणारा असा खासदार आम्हाला भेटलेला आहे। त्यामुळे आम्ही आनंदी आहोत आणि रामनवमीच्या शुभमुहूर्तावर आज या शाखेचं उद्घाटन होते। रामनवमीच्या शुभमुहूर्तावर आमच्या या नेत्याचं दर्शन पण इथं झालं, सगळ्यांना इथल्या पब्लिकला झालं, सगळे पब्लिक आनंदी आहे। आज नेत्यांच्या हस्ते उद्घाटन होत असताना ज्यांनी हे कार्यकर्ते जिथले इथले असतील त्यांनी आता नेत्याचा तो कशा प्रकारे नेते वागतात त्याप्रमाणे वागण्याची सुरुवात करावी। कारण नेते म्हणजे नेते आहेत, नेत्यांना कुठलं बाकी जमत नाहीये, पूर्ण स्ट्रेट फॉरवर्ड त्यांचं चालतं। ज्याप्रमाणे माझी एक कार्यकर्त्यांना पण विनंती आहे, नेते म्हणजे आपले महान आहेत, एक महाराष्ट्राला आवाज आहे। करोना काळात काय काम केलं सगळ्यांना कल्पना आहे। त्या दृष्टीने आपण जी शाखा उघडली त्या दृष्टीने लोकसंपर्क व्हायला पाहिजे, लोकांच्या संपर्कात झाला पाहिजे, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करा। टाइम पडलं तर नेत्यांच्या पत्र घ्या, महापालिका आयुक्तांना नेते फोन करतील, निश्चित स्वरूपात तुम्ही घ्या कामाचं, या खासदारचं किती असेल कामाचं स्वरूप त्या बाबतीत नेत्यांना पत्र द्या। सर्वसामान्यांच्या अडीअडचणी आहेत त्या सोडवण्यास आपल्याला नेत्यांचा निश्चित स्वरूपात उपयोग होईल। मुली आणि अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी प्रश्न मांडणारं पहिलं व्यासपीठ कोकण। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे पनवेल शहर युवक जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील हे राजकारण करताना 80% समाजकारण व 20% राजकारण या आपल्या पक्षश्रेष्ठींच्या तत्वांवर अनेक वर्ष काम करत आहेत। आपल्या सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी दूर करत मूलभूत सोयीसुविधा त्यांना मिळाव्यात यासाठी अहोरात्र त्यांची मेहनत असल्याने त्यांच्या पाठीशी असलेला जनसमुदाय व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने खारघर सेक्टर 12 येथील जनसंपर्क कार्यालय चालू करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार प्रणित श्री निलेश लंके प्रतिष्ठान जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन लोकप्रिय खासदार डॉक्टर निलेश लंके यांच्या हस्ते संपन्न झाले। या कार्यक्रमाच्या प्रसंगी जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, युवक जिल्हाध्यक्ष शहबाज पटेल, महिला जिल्हाध्यक्षा राजश्री कदम, ग्राहक संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष कृष्णा मर्ढेकर, खारघर शहर कार्याध्यक्ष रोहन कदम तसेच अविनाश पाटील, औचित राऊत, युवराज पाटील, नितीन चिकणे व आदी मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी तसेच श्री निलेश लंके प्रतिष्ठान मित्रपरिवार मोठ्या संख्येने रामनवमीच्या शुभमुहूर्तावर आमचा एक युवक सहकारी जो खऱ्या अर्थाने या भागामध्ये प्रत्येकाच्या अडीअडचणीमध्ये प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये सहभागी होतो असा आमचा एक युवक सहकारी हर्षल पाटील यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि प्रतिष्ठानच्या शाखेचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे। त्यामुळे मी प्रथमतः हर्षल पाटील आणि हर्षलच्या सर्व मित्रांना धन्यवाद देतो की एक चांगला शुभमुहूर्त आणि खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये सर्वात महत्त्वाचं आपण आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो। पवारसाहेबांचा अजेंडा तो म्हणजे 80% समाजकार्य आणि 20% राजकारण, त्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही या ठिकाणी सर्वजण काम करतो। आता पाहिलं असं या ठिकाणी जिल्हाध्यक्ष आमचे सतीश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या। आमचे शिवसेनेचे या भागाचे नेते औचितराव राऊत साहेब असू, आमचा शहाबाज असू, आमचे कराडवरून आलेले युवराज पाटील त्या ठिकाणी जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात, नितीन शेठ आमचे चिकणे प्रतिष्ठानचं काम पाहतात, ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे
आणि निश्चित राजकारणामध्ये आम्ही समाजकार्याला महत्त्व देणारे माणसं, त्यामुळे या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने हे कार्यालय म्हणजे या भागातील सर्वसामान्यांसाठी एक आधार केंद्र म्हणून या कार्यालयाकडे पाहिलं जाईल आणि निश्चित या कार्यालयामध्ये 24 तास 365 दिवस प्रत्येकाला एक आधार म्हणून त्या ठिकाणी प्रत्येकाला आपला त्या ठिकाणी सर्वसामान्यांचा एक आधार केंद्र म्हणून या कार्यालयाचा उपयोग होणार आहे। अनेक सर्वसामान्यांचे प्रश्न असो, कोणाला छोट्या एखाद्याचं ॲडमिशन मिळत नसेल लहान मुलांसाठी, कुठं पाण्याची समस्या असो, कुठं गटारीची समस्या असो, कुठं वेगवेगळ्या डॉक्युमेंटची समस्या असो, कुठं काही वेगवेगळ्या अजून काही अडचणी असो, त्या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी हे कार्यालय आणि आमचा हर्षल पाटील सज्ज असेल हेच या निमित्ताने सांगतो। आज डॉक्टर निलेश लंके खासदार त्यांच्या नेतृत्वाखाली आज ह्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। हे कार्यालय फक्त लोकांच्या मदतीसाठी आहे। हे कालही होतं, आजही होतं आणि इथून पुढे अखंडित राहील एवढं आश्वासन मी देऊ शकतो। जे माझे सहकारी इथे आहेत, माझे जिल्हाध्यक्ष आहेत, महाविकास आघाडीचे महानगर प्रमुख आले होते, अवचित राऊत साहेब आले होते, सो त्यांच्याकडनं सहकार्याची अपेक्षा करतो आणि ज्या गरजू लोकांना आमची गरज असेल सो त्यांच्यासाठी आम्ही आणि आमचे सहकारी तत्पर राहू।